ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता काय चालू आहे, नाताळ. आता ख्रिश्चन धर्म हा जगामध्ये एक नंबरला आहे. ए माय गॉड. आता येशू ख्रिस्ताचे यहुदी राजा होता आणि तो येशू ख्रिस्त काय म्हणायचा, भगवंत कोणीतरी आहे. तो राजा काय म्हणायचा, जसा कंस काय म्हणायचा, मलाच देव म्हणा. आजही काही काही लोक आहे, बाबा लोक आहे, ते देवाचं नाव सांगतात आणि मलाच देव म्हणा. असे जवळजवळ 75% बाबा आहेत, देवापर्यंत नेतात आणि तेच देव होऊन बसतात. तसा तो राजा, तो काय म्हणायचा, मीच देव आहे. आणि तो काय म्हणायचा, हा देव नाही, देव परमात्मा वेगळा आहे. आणि मग त्या राजानं काय केलं, त्या येशू ख्रिस्ताला असा स्तंभ केला आणि त्याच्या हातापायाला खिळे टोकले आणि ठार मारलं. पण त्या स्तंभापाशी तो राजा उभा होता आणि मग येशू ख्रिस्त काय म्हणला, हे भगवंता, मला ज्याने खिळे टोकून मारायचा प्रयत्न केला, मारलं, तो आज्ञानी, त्याला काय कर, क्षमा कर. आणि हे वाक्य जेव्हा राजानं ऐकलं तेव्हा राजाला पश्चाताप झाला आणि मग त्या राजानं काय केलं, तो ख्रिश्चन धर्म स्वीकारला. येशू ख्रिस्ताची शिकवण काय, शेजाऱ्यावर प्रेम करा. आपण काय करतो, सारखं शेजाऱ्याशी भांडतो, शेजाऱ्याचा तिरस्कार करतो. बघा, सुख, लोक सगळं जग सुखामागं धावू राहिले. मग सुख कशात आहे, निरोगी शरीर, समाधानी बायको, आज्ञाधारक मुलगा आणि चांगले शेजारी. आता शेजारी चांगले राहण्याकरता आपणही चांगलं राहिले पाहिजे ना. आपल्या शेजाऱ्यानं जर काही चांगलं केलं, आपलं ते बघवत नाही, आपण त्याचा तिरस्कार करतो. हे आज 90% जगात झालेले आहे आणि हे कलाला कारण तिरस्कार. म्हणून ख्रिश्चन धर्माची शिकवण, येशू ख्रिस्ताचे नाताळ चालू आहे, तर काय, शेजाऱ्यावर प्रेम करा. आपण शेजाऱ्याचा बांध फोडतो, शेजाऱ्याची पिकं आपल्या भगवती नाही, म्हणून शेजाऱ्याचं चांगलं करा, भगवान तुमचं चांगलं करील. म्हणून साधू संतांनी काय सांगते, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. भगवंता, सगळ्या जगाचं कल्याण कर. ज्या वेळेला तुम्ही सगळ्या जगाचं कल्याण म्हणाल तेव्हा तो भगवंत काय करील, तुमचं कल्याण करील. हे विचार जर पटला असेल तर याला क्लिक करा, सबस्क्राईब करा. जय भैरवनाथ.